नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये सरचं स्वागत. सध्या आपण गांधी ज्वेलर्समध्ये आलेलो आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आहे पण भारताच्या लोकांना आवाहन केलेलं आहे, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. या विषयावर आपण गांधी ज्वेलर्सचे मालक आहेत, पंढरपूर सोलापूर जिल्ह्याचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. जे देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, त्याच्यावर तुमचं मत काय आहे? मी नक्कीच नरेंद्र पंतप्रधानांबद्दल त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटलं मला, कारण हा आमचा इंडस्ट्रीचा हा संपूर्ण पार्ट जर बघितला तर फक्त ही ज्वेलरी इंडस्ट्री फक्त 1 कोटी लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. बरेच कारागीर त्याच्यावरती अवलंबून असतात. तर त्याचबरोबर आपण पाहतो की पॅकिंग मटेरियल आहे, त्याचे जे कारागीर्स आहेत, पॅकिंग मटेरियलच्या फॅक्टऱ्या आहेत, पिशव्या आहेत, अनेक त्याच्यावर संलग्न धंदे आहेत की ज्या ह्या इंडस्ट्रीमध्ये नक्कीच त्याच्यावर अवलंबून असणार आहेत. बँक सेक्टर आहे की बरेच व्यापारी आपले बघतात की तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलेलं असतं, त्यांचं पण नुकसान होणार आहे. प्रत्येक दुकानात नाही म्हणलं तरी काही कारागीर आहेत, कामगार आहेत, यांच्यावरती पण ह्याचा परिणाम होणार आहे. हे फक्त ज्वेलरी इंडस्ट्रीज करता नसून पेट्रोल, खाद्यपदार्थ, खाद्यतेल व ह्याच्याकरता त्यांनी हे केलेलं आहे. जास्तीत जास्त जो फॉरेन रेव्हेन्यू आहे तो ह्या इंडस्ट्रीजमधून जातो आणि त्यामुळे आपल्या रुपयाची जे अवमूल्यन होतं आहे ते रोखण्याकरता त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न जरी असला, पण ह्या इंडस्ट्रीला आपल्याला ह्या लोकांना सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. याचा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे व नवीन काहीतरी त्याला पर्याय काढून त्यातनं मार्ग मोकळा करावा अशी माझी इच्छा आहे. ही इंडस्ट्री 1 वर्ष थांबली तर कमीत कमी नाही म्हणलं तर इंडियाची जवळजवळ याच्यात आर्थिक व्यवस्थेमध्ये, GSTमध्ये असो, इन्कम टॅक्समध्ये असो, खूपच नुकसान होणार आहे. ह्याचा पण त्यांनी फार गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सोलापूर जिल्ह्यात तुमच्या ह्या सेक्टरवर किती लोक काम करतात? कमीत कमी 1,00,000 लोकांच्या वरती या सेक्टरमध्ये लोक आहेत. जवळजवळ दुकान आपण जर संपूर्ण शहर जर ग्रामीण जर भाग बघितला तर कमीत कमी छोटे मोठे असे 2,000च्या वरती दुकान आहे आणि कारागीर म्हणलं तर कमीत कमी 10,000 ते 15,000 कारागीर ह्याच्यावरती अवलंबून. ह्याच इंडस्ट्रीमध्ये बँकिंग सेक्टर आहे किंवा हे आहे, ह्याचा सगळ्यात किंवा प्रत्येक दुकानामध्ये कामगार असेल, हा असं जर संपूर्ण केलं तर साधारण 1,00,000 संख्या लाख लोकांच्या वरती. त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येऊ शकते का? ऑफकोर्स जर दुकानाचं सोनं खरेदी करायला कोणी आलं नाही तर नक्कीच ही वेळ येऊ शकेल, कारण जास्त लोक कामाला ठेवणं सुद्धा सराफाला पटणं परवडण्यासारखं नाही. त्यामुळं कारागीर कमी करणं, कामगारांना काम कमी होणं, ह्या गोष्टी नक्कीच होतात. मी शहाजी मोहिते, माझं पंढरपूरला अयोध्या ज्वेलर्स म्हणून दुकान आहे. काल परवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रतिक्रिया दिली की पुढच्या 1 वर्षापर्यंत सोनं घेऊ नका. पण ही प्रतिक्रिया त्यांनी देशहितासाठी दिली, देशाच्या प्रेमासाठी दिली. पण यामध्ये सोनार लोकांचा किंवा सराफ लोकांचा त्यांनी विचार करायला हवा होता. 1 वर्ष जर कस्टमरनी सोनं नाही खरेदी केलं तर कारागीर असतील, दुकानातील कामगार असतील, टॅक्स भरायचे असतील, लाईट बिल भरायचं असेल, हे सराफ लोक भरणार कशानं? कारण ज्याची दुकानदारीवर रोजीरोटी आहे त्यांच्यासाठी खूप अवघड गोष्ट होणार आहे. त्यामुळं मला वाटतं की पंतप्रधानांनी ह्या गोष्टीचा फेरविचार करावा.